विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठलाचा जय घोष करत आज जर बघतोय तर या ठिकाणी जळगाव शहरामधील इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळा काढला। त्यानंतर आता त्याचा या दिंडी सोहळा संपल्यानंतर रिंगण सोहळा या ठिकाणी साजरा होतोय। उद्या या ठिकाणी पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी जर बघतोय तर विद्यार्थी देखील या ठिकाणी विठ्ठलाच्या जयघोषात फिरकताना पाहावयास मिळतोय। मी माझ्या कॅमेरा पर्सनला विनंती करेल की या ठिकाणी छोट्याशा या चिमुकले जे आहेत ते विठ्ठल आणि रुक्मिणीच्या वेशभूषेमध्ये सकाळपासून या ठिकाणी या रिंगण सोहळा असतील दिंडी सोहळ्यामध्ये साजरे करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे या रिंगण सोहळ्यात संपूर्ण विद्यार्थी असतील, शिक्षक असतील आणि या संस्थेचे संस्थाचालक आणि मॅडम या ठिकाणी त्यांच्या सोबत विठ्ठलाच्या या ठिकाणी जयघोष करत अनोख्या प्रकारचा रिंगण सोहळा या ठिकाणी जळगावात साजरा करतायत। तर दुसरीकडे या ठिकाणच्या जळगाव शहरातील मुख्य चौकातून या ठिकाणी वृक्ष दिंडी देखील काढण्यात आली। या वृक्ष दिंडीमध्ये वृक्ष सोयरी आम्हा सोयरे असा संदेश देत या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या या मूर्तीसोबत वृक्ष देखील ठेवण्यात आलेले आहे। एकीकडे वृक्ष जगावे या ठिकाणी जर बघतोय तर या दिंडीमध्ये अनोख्या पद्धतीची दिंडी या ठिकाणी जळगाव शहरात पार पडलेली आहे। नेमका काय संकल्प आहे या दिंडी सोहळ्याचा आपल्यासोबत स्वतः या संस्थेचे संस्थाचालक आहे। दादा काय सांगाल, उद्या आषाढी एकादशी आणि आज त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या इंग्लिश माध्यमाच्या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी अनोख्या पद्धतीचा दिंडी सोहळा आणि त्या ठिकाणी हे वृक्ष दिंडी काय प्रतिक्रिया? आज आपल्या संतांची संगती आपण म्हणतो, संत तुकाराम एका आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आपल्या सरस्वती इंटरनॅशनलच्या माध्यमातून आम्ही संतांची संगती कशी असावी, जे संत तुकाराम महाराजांनी जे आपल्याला संदेश दिला, वृक्षवल्ली आम्हा सोहेरी वनेचरी पक्षी ही सूर अडविती, या माध्यमातून परमेश्वराच्या जवळ जायचं असेल तर त्याने जो संदेश दिलेला आहे वृक्षवल्ली आम्हा सोहेरी, आणि त्या वृक्षांचं संवर्धन झालं पाहिजे, त्याची पूजा झाली पाहिजे, त्यालाच परमेश्वर समजून या सर्व बालगोपालांनी एक विद्यार्थी एक झाड लावा, एक कुटुंब अनेक झाड, तरी आपल्या भारताचं संवर्धन होईल आणि आपला भारत सुजलाम सुफलाम होईल, आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल। आणि या संतांचा संदेश प्रत्येक जनतेपर्यंत जावा यासाठी आपली सरस्वती इंटरनॅशनलच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत। भाऊ, आज जर बघितलं तर या चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत रिंगण सोहळ्यामध्ये तुम्ही देखील या ठिकाणी विठ्ठलाच्या जयघोष करत थिरकताना दिसतायत। एक वेगळा आनंद लहानपणी जात होतो, खूप असं निरागस वाटतंय, खूप असं मनाला प्रसन्न वाटतंय, एक चैतन्य निर्माण झालं सारखं वाटतंय, मनाला समाधान ह्याच माध्यमातून मिळतं। स्वतःसाठी माणूस जगतो पण दुसऱ्यासाठी ज्यावेळेस जगताना जो आनंद मिळतो ते संतांच्या संगतीतून आपल्याला जे मिळालं ते आज आपण इथे सादर करताना आज मनाला एकदम मनस्वी प्रसन्न वाटतंय। निश्चितच आपल्यासोबत काही चिमुकले देखील आहेत। दादा काय सांगशील, तू आज सकाळपासून या ठिकाणी दिंडीमध्ये दिसला, तू दिंडी या ठिकाणी पालखी येते तुझ्या खांद्यावर दिसली आणि आता रिंगण सोहळ्यामध्ये फिरकताना दिसून आलाय, काय प्रतिक्रिया असणार आहे? आज सोडून द्या थोडा बोल। आज आमच्या शाळेत सरस्वती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल येथे दिंडी काढण्यात आली आहे आणि वृक्ष दिंडी काढण्यात आली आहे। या निमित्ताने आम्हाला एक संदेश मिळत आहे, झाड लावा झाड जगवा। मात्र आज तू या ठिकाणी रिंगण सोहळ्यात देखील फिरकताना दिसला, कसा उत्साह वाटला विठ्ठलाच्या जयघोषाला? मला लय चांगलं वाटलं आणि उत्साह आला। निश्चितच या जर बघतोय तर या चिमुकल्यासोबत संस्था चालक असतील, विद्यार्थी देखील फिरकताना दिसले, मात्र त्यांच्यासोबत त्यांना या ठिकाणी गिरवणारे त्यांना घडवणारे शिक्षक देखील या रिंगण सोहळ्यामध्ये फिरकताना दिसले। असेच काही शिक्षक वर्ग आहे। मॅडम काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी या रिंगण सोहळ्यात दिसून आलेत, एक वेगळा आनंद होता, उत्साह होता? हो, खूपच सारा होता। आज आमच्या सरस्वती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम मध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम चिमुकल्यांसोबत साजरा करण्यात आला आणि आषाढी एकादशीच नाही तर आम्ही आषाढी एकादशी सोबतच वेगळा उपक्रम साजरा करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये वृक्ष दिंडी पण आम्ही सहभागी केली। मुलांना एक झाड असं वृक्ष घरी देऊन त्यांना एक संदेश देण्यात आला की आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्ही एक झाड लावा। साधू संतांनी सांगितल्यानुसार वृक्षवल्ली आम्हा सोयऱ्या ही त्यांची उक्ती होती, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही शाळेच्या वतीने करण्यात आला। मॅडम, तुमचा देखील उत्साह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसला, विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांच्या पावलीवरती थिरकताना दिसले, कसा उत्साह होता विद्यार्थ्यांसोबतचा? खरं तर आम्ही आज पंढरपूरला जाऊ नाही शकलो याचा आम्हाला निश्चितच खंत आहे, पण आज आम्ही इथे साक्षात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती समोर डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज असं मनाला वाटलं की आज आम्ही पंढरपूर मध्येच आहे। तर मी एक नक्कीच ओवी म्हणेल
सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो, सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो, ज्ञानोबा माझा निघाला पंढरीला हो, सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो, ज्ञानोबा माझा निघाला पंढरीला हो. खर तर आम्हाला आज खूप आनंद झाला. आम्ही चिमुकल्यांसोबत जे आज पावली खेळलो, सर्व शिक्षक वृंदांनी यात सहभागी घेतला आणि आज आमच्या शाळेचे खर तर विठ्ठल रुक्मिणी हेच आहेत, तर तेही या शाळेमध्ये उपस्थित राहिले, तर याचा आम्हाला खूप मोठा आनंद आहे. त्याचबरोबर आम्ही आज वृक्षरोपणाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला होता की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तर हा संदेश तुकाराम महाराजांनी लोकांना दिला, तोच संदेश आमच्या शाळेचे संस्थापक सरांनी सुद्धा अंगीकारला आणि नक्कीच तो आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम शाळेमध्ये घेत असतो, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. जय हरी विठ्ठल. निश्चितच आपण बघितलंय की या होत्या या संस्थाचालक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रतिक्रिया की वृक्षवल्ली आम्हा सोयरे एक ग्रंथदिंडी, एक वृक्षदिंडी देखील या ठिकाणी सोहळा साजरा झाला. त्यासोबत आषाढी एकादशी निमित्त जर बघितलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत, या चिमुकल्यांसोबत संस्थाचालक आणि शिक्षक वृंद देखील थिरकताना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळाले. जरी आम्ही पंढरपूरला जाऊ शकलो नाही तरी विठ्ठल रुक्मिणी साक्षात आमच्या या शाळेच्या प्रांगणात आणून आम्ही आज आषाढी एकादशीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा करताना या ठिकाणी बालगोपाल आपल्याला दिसून आलेले आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.